1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18 एका घडाला 18 फण्या येत्या. 45 इंचाचा बुंदा आहे. माझी उंची 6 फूट आहे. घडाचा शेंडा 8 फुटाच्या वर आहे. घड बघा तयार झाला 60 किलोला 1 ग्रॅम बी कमी पडणार नाही आणि तरी बी खुटा वाकलेला नाही आणि कमी पडलं होतं. बर बर गवतच लय वाढायचे. रॉप 1.5 फुटाचा आणि गावात 3 फुटाचा राहायचं. बर ते काढत काढत गायला आलो. आम्ही म्हणलं आता रोटरून टाकू बस म्हणलं. आणि सचिन साहेबाचा व्हिडिओ बघितल्यामुळे परत एनर्जी आली. शेवटच्या 3 4 5 दिवसातच खरी वजन वाढवायला मजा आहे. अगदी शेवटच्या 4 दिवसात 4 ते 5 किलोनं वजन घडाचं वाढतं. सांगतात की केळीला एवढा खर्च होतो, एवढा अजिबात नाही. केळीला खर्च कमी होतो, पण कधी होतो जर योग्य व्यवस्थापन असेल तर खर्च कमी होतो. नाहीतर मग तुम्ही पहिला बेसल डोस 15,000चा, दुसरा 18चा, तिसरा 20चा काही उपयोग नाही. जवळजवळ 15-16 फणी 4 किलोनं जरी फणी गेली तर 15 चौक 60 किलोचा घड निघतोय. मी म्हणतोय 50 किलोचा धरा तरीही शेतकऱ्याला अगदी समाधान नाही. कारण रोटर मारलेल्या प्लॉटला 60 किलोचा घड इथं सुरूला रेग्युलर मध्ये कितीही शेतकऱ्यांनी करू द्या तरीही निघत नाही. सगळ्यातनं वाचलोय आम्ही त्रिकूट पद्धत केल्यामुळे. लोकांनी बागा रोटारल्या. आमचं 7 रुपयापासून सुरुवात झाली. 7 गावला, 14 गावला, 17 गावला, 18 गावला. आज 19 रुपयानं 2 गाड्या गेल्या. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, पुन्हा एकदा केळी संदर्भानं एक नवा विषय खरं तर मी तुमच्या माहितीसाठी घेऊन आलोय. खरं तर केळीचं पीक असेल किंवा डाळिंबाचं पीक असेल, द्राक्षाचं पीक असेल, ही वेगवेगळी पिकं शेतकरी खरं तर नगदी पिकं म्हणून पदरचे काही पैसे त्या शेतामध्ये लावून खऱ्या अर्थानं एक चांगलं उत्पादन घ्यायचं म्हणून खरं तर ही पीक आपल्या शेतामध्ये लावतो. परंतु जर त्याचं नीटनेटकं नियोजन नाही झालं तर मात्र शेतकऱ्यांना त्या पिकामध्ये घातलेले पैसे देखील बऱ्याच वेळा शेतकऱ्याला मिळत नाहीत. अशीच काहीतरी अवस्था सुरुवातीच्या टप्प्यामध्ये खरं तर माळशिरस सोलापूर जिल्ह्यामधल्या या 2 शेतकरी मित्रांची झाली होती. परंतु त्याच्यावर योग्य वेळी एक चांगला सल्लागार, एक मित्र त्यांना भेटला आणि त्यातून खऱ्या अर्थानं ही अशा पद्धतीची दर्जेदार अशी केळीची बाग उभा आहे. तुम्ही माझ्या पाठीमागं कुठेही बघितलं तर आज या संपूर्ण केळीच्या प्लॉट मधला बुंदा हा या केळीला नंतरच्या टप्प्यामध्ये काय पद्धतीनं सांभाळलं गेलंय हे दाखवणार आहे. त्यानंतर इथल्या वाद्या, घड, फण्यांची संख्या हे जर एकूणात तुम्ही बघितलं तर सुरुवातीला तुम्ही बागेमध्ये आल्यानंतर वाटणार की शेतकऱ्यानं अगदी सुरुवातीपासून अतिशय चांगलं काटेकोर नियोजन केलं आणि त्यातून बाग असे आले. पण तसं नाही, आपला अंदाज चुकू शकतो. कारण ही जे 2 मित्र आहेत त्याच्यामध्ये अमित देशमाने आणि भागवत पिशे अशा 2 मित्रांनी मिळून खरं तर ही शेती केली आहे. परंतु ही करत असताना सुरुवातीच्या टप्प्यामध्ये एकूण केळी पिकामधली त्यांना नसलेली माहिती किंवा थोडंसं दुर्लक्ष यातून अक्षरशः ही दोघंही मला सांगत होती की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये केळीच्या रोपा एवढं म्हणजे मला वाटतं कमर एवढं अक्षरशः गवत होतं. आणि त्यानंतर ही केळी आपल्या हातातून जाते का काय अशी चिंता असतानाच त्यांनी आपलाच महाराष्ट्र माझाचा सचिन सरांच्या सोबतचा जुना केळीचा व्हिडिओ बघितला आणि त्यानंतर त्यांनी सचिन सरांना फोन केला. तिथून पुढे त्यांचा प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर ही आजचा केळीचा प्लॉट उभा राहतोय. खरं तर माझ्यासाठी देखील आपलाच एखादा व्हिडिओ बघून एखादा शेतकरी पुन्हा एकदा आपल्या केळीच्या पिकात जर चांगला उभा राहत असेल तर ती समाधानाची भावना आहे. त्यामुळे आजची मुलाखत खासच आहे. पण हे सगळं होत असताना सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कसं नियोजन चुकलं आणि त्यानंतर सचिन सरांनी ही बाग कशा पद्धतीने उभं केली आणि या जैविकॉन कंपनीनं कशा पद्धतीने ह्या 2 शेतकऱ्यांना उभा केलं त्याची ही गोष्ट असणार आहे. चला मुलाखतीला सुरुवात करूया. तुमच्या दोघांचे अगदी स्वागत. खरं तर मला थोडंसं देशमाने साहेब तुमच्यापासून सुरुवात करायची आहे. एकतर ही 2 एकराचा प्लॉट आहे. काय परिस्थिती होती सुरुवातीला आणि मग तुम्ही कशा पद्धतीने पुन्हा सचिन सरांकडे? आम्ही ज्या वेळेस केळी लावली ते पहिले 6 महिने दुर्लक्ष झालं. दुर्लक्ष झाल्यानंतर रोप एवढे गवत एवढं असं होतं. बरं. नंतर मग आम्ही महाराष्ट्र माझाचा आपला चॅनल पाहिल्यामुळे मग सचिन वाघमोडे सरांची भेट झाली. मग तिथून पुढे सगळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा फक्त 6 महिन्यातला प्लॉट आहे. सप्टेंबर पासून पुन्हा असं झालं. बरं, एकूण ह्याची लागवड कधीची आहे? ही लागवड मार्च मधली, मार्च 2025. मार्च 2025. किती बाय कितीवर लागवड केली? हे लागवड आहे 8 बाय 6 वरती. 8 बाय 6 वर, म्हणजे असं अंतर 8 आहे. हा. आणि असं आता हे जे बुंदे बघितले तर एकदम असे क्वालिटीचे ताकदीचे बुंदे झाले. हे कसं काय असं झालं? ते सगळं सचिन सरांना माहिती बघा, मला काही माहित नाही. सचिन सरांनी औषधं सांगितली त्यांचे. याला बेसल डोस नव्हता, काय नव्हतं, शेणखत नव्हतं, काय नव्हतं. बरं. फक्त सचिन सरांच्या औषधावर, सचिन वाघमोडे. आता हे नंतर किती भेसळ झाले ह्याला? बेसळ काहीच नाही, सगळं ड्रेंचिंग वर आहे. एक पण बेसळ नाही.
सगळं सचिन सरांनी सांगितलेलं ड्रेंचिंगवर आहे सगळं. फक्त ड्रिंचिंगवर एवढा आहे. फक्त ड्रेंचिंगवर आहे. ओके. आता मला सांगा हे आता घड बघितलं तर ह्याची उंची, ह्याच्या वाद्या, ह्याची साईज एकदम भक्कम झाली. ह्याची किती माल गेला आतापर्यंत सगळा? ते भागवत पिशे बघू सर किती गेला माल? आतापर्यंत 4-5 गाड्या माल गेलाय, 17-18 टन माल गेलेला आहे. अजून 40-50 टन माल माग आहे. त्रिकोट पद्धतीने आम्ही लागण केलेली आहे. त्रिकूट पद्धत मी कसली? एका ठिकाणी 3 रोप, एका ठिकाणी 3 रोप. बरं, मग तिन्ही पण जनाचे बुंदे असे मजबूत झालेत, तयार झालेत. आता ही बघा, ही त्रिकूट पद्धत आहे आणि तिन्ही बुंदे अतिशय चांगले आहेत. आणि हे बघा, हे घड जरा दावरे मुकेश आपला, हे बघा, ही एवढी उंच फणी आणि ही इतका मोठा घड आहे. आता खरं तर ह्याच्या मला वाटतं टप्प्याटप्प्यात तोडण्याचं सुरुवातीला थोडंसं मागे पुढे झालं होतं काय? मागं पुढे झालं. अर्ध्या एकराला 2 महिने कॉक बंद होता पाण्याचा. बर, पाण्याचा अभाव होता गेल्या मार्च मध्ये. बर, पाणी कमी पडलं होतं. बर, बर. गवतच लय वाढायचे. हा, रॉप 1.5 फुटाचा आणि गावात 3 फुटाचा राहायचं. बर. ते काढत घ्यायला आलो ना आम्ही. म्हणलं आता रुटून टाकू बस म्हणलं. हा, पण सचिन साहेबाचा व्हिडिओ बघितल्यामुळे परत एनर्जी आले. बर. केळी अजून जपू खर्च करून. बर. आता करून खर्च काय पदरात पडले का नाही? पदरात 1 नंबर पडले. बर. सगळ्यातनं वाचलोय आम्ही त्रिकूट पद्धत केल्यामुळं. लोकांनी बागा रोटारल्या. आमचं 7 रुपयापासून सुरुवात झाली. 7 गावला, 14 गावला, 17 गावला, 18 गावला. आज 19 रुपयानं 2 गाड्या गेल्या. आज 19 रुपयाने 2 गाड्या गेल्या. 2 गाड्या गेल्या. बर, म्हणजे सरासरी खर्च निघलाय तुमचा? खर्च निघून गेलाय सगळा. निघलाय. बर, म्हणजे खर्च निघून आताच फायद्यामध्ये आहे. फायद्यात चाललंय. पुढे अजून 40 टन आहे. 40 टन माल आहे. शेतकऱ्याला असे पैसे झाले खरं तर समाधानी आहे. समाधान वाटते थोडस. कमी खर्चात अजून. बर. त्याला खत घातलं नाही, बांधणी झाली नाही. बांधणी आमच्या जन होतच नव्हते. आम्ही बांधायचं म्हणलं तर सचिन सर म्हणलं बांधाचे मोहर केळी गेले. मिक्सचर नाही, खत नाही, काय नाही. नक्की जैविकांच्या लिक्विड वर सगळं आणलं आम्ही. बर. भेसळ एक पण नाही? बेसळ टाकणंच झालं नाही. परत मुळे तोडून काय करायचं मोठे झाल्या. आणि पोगा भरणे तर केलती का? पोगा भरणे तर ते माहितच नव्हते कसली असते. 2 पोगा भरणे करते लोक, ऐकून आहे. पण आमच्या झालेलं नाही. एक पण पोगा भरणे? एक बी भरणे केलं नाही. मग तरी पण एवढं उचललंय? एवढं उचललंय म्हणजे ते कष्टच आहे. जैविक कंपनी तेवढं कष्टच घेतलंय सचिन सरांनी. सांगाल ते आम्ही करायचं. बर. हे भारी आहे. म्हणजे गंमत बघा, केळीमध्ये साधारण अगदी सुरुवातीला भेसळ, डुंब्याची तयारी करणं, त्यानंतर मग जमिनीची चांगली तयारी करणं, जमीन पहिल्यापासून स्वच्छ ठेवणं, रोपांना व्यवस्थित ड्रिंचिंग देत येणं, आणि दुसरी महत्वाची गोष्ट मग जेव्हा रोप पोगा येतो, पोगा सुटावा, चांगला व्हावा, कारण उद्या त्याच्यात घडभरणी होणार असते. अशा बऱ्याच गोष्टींसाठी पोंगा भरणी करावी. हे सगळं अजिबात सुद्धा न केलेला. पण तरी पण नुसता बुंदा तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट इकडे पिसे, थोडस कॅमेरा इकडे दाखव. हे बघ, हे बुंदा आहे. ही त्रिकूट मधला ही बुंदा आहे. हे बघा, हे पाठीमागचे बुंदे बघा. जरा मुकेश तिकडचे बुंदे दाखव येणं सगळे. हा प्रत्येक बुंदा बघा, प्रत्येक बुंदा पलीकडचे दाखवा अजून खालचे. म्हणजे असं काही नाही की व्हिडिओ काढाय पुरता एक बुंदा आपण पकडलाय. आता हे बघा, इथं मागं त्रिकूट. हे बघा, ही साईज आहे बुंद्याची. मी तुम्हाला टेप टाकून मोजून दाखवणार आहे. व्हिज्युअल मध्ये तुम्हाला दिसेल ते. पण ह्या साईजच्या बुंदा तयार झाल्यानंतर त्यातून होणारी वेन आणि त्यातला घड हा 100% अशाच क्वालिटीचा असणार नाही तर अजून कसा असणार. हे बघा, ही इतकी हाईट, आणि हे जवळपास मला वाटतं आपण मोजल्या होत्या 18 फण्या मला वाटतं निघले त्या एका ह्याच्यामध्ये. म्हणजे 13 आहेत, 15 आहेत, 18 आहेत, 16 आहेत. इतक्या मोठ्या, मला वाटतं मिनिमम 13 आहेत काहीतरी. 13-14 म्हणजे कमीत कमी 13-14 आणि जास्तीत जास्त 18-19 अशा फण्या खरं तर या ह्याच्यामध्ये आहेत. बाग सुरुवातीलाच हातात आली असती तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा अजून भारी झाली असती. पण सुरुवातीला हे शेतकरी म्हणतात तशी थोडीशी अडचण. 23 पाण्यापर्यंत गेले असते. पहिल्यापासून जर आपण लक्ष दिलं असतं 23 पाण्यापर्यंत घड गेले असते. होय ना? ठीक आहे. खरं तर थोडीशी टेक्निकल माहिती शेतकऱ्यांना इतरही मिळावी म्हणून मी सचिन सरांच्या व्हिडिओमध्ये घेतोय. आणि त्यानंतर एकूणच सगळं मग अगदी सुरुवातीला या अवस्थेमध्ये आलेला प्लॉट त्यांनी कसा कव्हर केला, मग त्यांनी पुन्हा नंतर भेसळ करू दिली नाही पुन्हा, किंवा पोंगा भरणी झाली नाही कारण त्या पुढे प्लॉट गेला होता निघून. मग नंतर पुढे स्टेप बाय स्टेप फक्त त्यांच्या काही लिक्विड आणि त्यांचं कन्सल्टिंग या 2 गोष्टींच्या जोरावर हा प्लॉट कसा उभा राहिला, कसं अवरेज निघालं, आणि इतर शेतकरी अगदी सुरुवातीपासून कशा पद्धतीने केळीमध्ये प्लॅनिंग करू शकतात, ते शेतकऱ्यांसोबत कसं काम करतायत, ही सगळी माहिती आपण त्यांच्याकडून घेऊया. सचिन सर, या स्वागत आहे.
तर ही गंमत आहे की एखादी बाग शेतकरी रोटरून टाकण्यापर्यंत येतो, त्याचं त्याला नियोजन होत नाही, त्याला लक्ष देत नाहीत काय गोष्टी आपण करायला पाहिजे होत्या. तो स्वतः सांगतो शेतकरी की जेवढी झाडं तेवढं गवत होतं, कुठलं ड्रिंचिंग नाही, आळवण्या नाही त्या सुरुवातीच्या टप्प्यातल्या, किंवा बेसल डोस नाहीत सुरुवातीच्या टप्प्यामधलं, पोंगा भरणी माहितच नाही, अशा पद्धतीतली परिस्थिती आहे. आणि मग अशी बाग जो शेतकरी काढून टाकून त्याचं काहीतरी नुकसान होणार आहे, तो शेतकरी अगदी पहिल्या टप्प्यात नुकसान काढून आत्ताच फायद्यात आणि उद्या 40 टन माल शिल्लक राहिलाय असं म्हणतोय. आणि मागं बाग बघितली तर त्यानं सांगितलेल्या स्टोरीवर किंवा त्यानं सांगितलेल्या गोष्टीवर शंका यावी अशी परिस्थिती आहे. कारण ही 3 बुंदा पद्धती इथं आहे आणि हे बघ त्रिकूट आहे आणि ही प्रत्येक बुंदा अतिशय सशक्त आहे. प्रत्येक घड जर तुम्ही बघितला, यातल्या वाद्या बघितल्या तर हे नवं कवळा घड तुम्हाला व्हिज्युअल मध्ये दिसत असेल. हे बघा, हा कवळ्या घडाची जर तुम्ही बघितली एकूण परिस्थिती, तर ह्यातली वादी किती अंतरावरण कशी परफेक्ट पडले. त्यामुळे काय होणार, तर उद्या जाऊन त्याच्या केळांची साईज आहे मला वाटतं ती अतिशय चांगली होणार आहे. घड खूप मोठा आहे, त्याचं वजन भरते. कारण मग शेतकरी सांगत होता की जवळपास तुला 17-18 मला वाटतं फण्या त्याला तिथून मिळाल्या. त्या हे सगळं खरं तर तो तुमच्यामुळे साध्य झालं म्हणतोय. आणि मग तुमची ती स्टोरी आमच्या इतर केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या कामाचे. म्हणून खरं तर तुम्हाला पहिला प्रश्न आहे की मुळात हे शेतकरी पहिले आले कसे, जॉईन कसे झाले आणि तिथून सुरुवात कशी झाली, तो प्रवास सांगा, तिथून पुढे प्रॅक्टिसवर जा. सगळ्यात पहिल्यांदा मी तुमचं आभार मानतो, कारण महाराष्ट्र माझाचा एक आपण व्हिडिओ बनवलेला होता कोर्टीमध्ये, आणि कोर्टीचा व्हिडिओ ज्यावेळेस अपलोड झाला त्यावेळेस ह्या शेतकऱ्यांनी तो व्हिडिओ बघितला. बघितल्याच्या नंतर त्यांना ती पूर्ण माहिती पूर्ण आवडल्यानंतर त्यांनी मला कॉल केला की साहेब मला अशा पद्धतीने तुम्ही भेटा, मला काहीही करा पण मला कन्सल्टिंग द्यावी लागते. मग ह्या व्हिडिओ किंवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं मेन रिझन महाराष्ट्र माझा. नक्की, थँक्यू. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा ह्याचं क्रेडिट महाराष्ट्र माझा जाते. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे सांगतो की इथं मी ज्यावेळेस पहिल्यांदा व्हिजिटला आलतो, हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर त्यावेळेस अगदी जी केळीची बाग आहे त्या बागेच्या डबल गवत होतं. सगळं तिथपासून आपण सगळी सुरुवात केली, पण ती स्टेज निघून गेली होती. अगदी जवळजवळ मला वाटतं 6 महिन्यांपर्यंत बाग झाली होती. आणि 6 महिन्यांपर्यंतच्या बागेला आपण बघतोय का पार बांधणी करून सगळं व्यवस्थित इकडं पार वेन अवस्था येते 6 महिन्यात. बरोबर. तरी सुद्धा इकडे बांधणी नव्हती. म्हणजे या शेतकऱ्यांना ऍक्च्युअल ना पोंगा भरणी माहित होती, ना बेसल डोस माहित होता, ना ड्रेंचिंग काय द्यायचंय माहित होतं. फक्त हे कुठंतरी शॉपला जायचे, खत दुकानदाराकडे जायचे, त्यांनी दिल तेच आणायचे, तेच सोडायचे, आणि त्याच्यामुळे सगळ्या बागेची वाट लागली होती. आपला ज्यावेळेस पंढरपूरचा व्हिडिओ ह्यांनी बघितला त्यावेळेस मग कॉल केल्यानंतर आल्यानंतर मी यांना एकच गोष्ट सांगितली की आता इथून पुढे आपल्याला ना बेसल डोस द्यायचाय, ना पोंगा भरणी द्यायची, आणि ना तुमचा अदर कुठलाही खर्च करायचा आहे. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, ही बाग स्वच्छ करायची. कारण बागेमध्ये मेजर सगळ्यात महत्वाचं काय आहे तर बाग स्वच्छता खूप महत्वाची. आज तुम्ही पूर्ण बागेत बघा, स्वच्छता अख्ख्या बागेमध्ये तुम्हाला एकदम क्लीन बाग आहे. त्याचं रिझन काय आहे की त्याच्यामध्ये बसणाऱ्या किडी ज्या आहेत त्या किडी सगळ्या आपल्याला माहित आहे की घाडाला खूप मोठा त्रास देतात. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही पहिल्यांदा ते बाग स्वच्छ करायला लावतो. बाग स्वच्छ केल्यानंतर मग तिथून पुढे आम्ही ड्रिप ऍप्लिकेशन सगळे चालू केले. आणि मी जैविकॉन ग्रुपच्या माध्यमातून यांना भरपूर सगळे म्हणजे कॉनव्ही असेल, कॉनियम आहे किंवा नवीन टेक्नॉलॉजीची खतं आहेत. कारण जैविकॉन हा ग्रुप R&D बेस्ड ग्रुप आहे. बरोबर. आणि जे टेक्नॉलॉजीची खतं आहेत ती सगळी खतं आम्ही काय केलं, यांना लिक्विड सोडायला दिले. आणि ते लिक्विडच्या माध्यमातून आज आपण बघतोय का एकदम परफेक्ट प्लॉट बसला. म्हणजे जवळजवळ 18-19 फाण्या, म्हणजे रोटर मारायला गेल्या बागेला सुद्धा 18-19 फाण्या आलेले. खरं तर ही ज्या वेळेला तुमच्याकडे बाग आली आणि तुम्ही ड्रिप ऍप्लिकेशन सुरू केला, तर हे तुम्ही जैविकॉन R&D बेस्ड कंपनी म्हणून सांगता, हे शेतकऱ्यासाठी फार महत्वाची माहिती आहे. कारण कंपन्यांची संख्या इतकी झाली आहे की नेमकं शेतकऱ्यांना कोणासोबत जॉईन व्हायचं, काय काम करायचं हे लक्षात येत नाही. आणि मग अशा वेळेला शेतकऱ्यासमोरच्या अडचणी असतील, वातावरणातले बदल असतील किंवा बाजाराची मागणी असेल, या अंदाजानं आपल्या R&D मध्ये काम करून संशोधन करून शेतकऱ्याच्या हातामध्ये नेमकं प्रोडक्ट देणाऱ्या कंपन्या मला वाटतं फार महत्वाच्या, त्या कमी येत्या. आणि त्यामध्ये तुमचा जैविकॉन ग्रुप आहे. मला वाटतं त्या आत्मविश्वासाने किंवा त्या क्वालिटीमुळेच चांगले प्लॉट सतत येत आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट सांगा, मगाशी मला शेतकरी इथं प्लॉटमध्ये फिरताना सांगत होता की हे फार असमान उंचीचं होतं. कुठले त्याची रोप झाडं लहान मोठे होते आणि बुंदा अतिशय वीक होता. तर पहिलं ह्या एक समान झाड येणं आणि बुंदा सशक्त होणं यासाठी कुठलं ऍप्लिकेशन नेमकं केलं, काय? सगळ्यात महत्वाचं काय होतं माहिती आहे का, एकसारखं जर झाड असेल तर एकसारखी वेन होते. बरोबर. एकसारखी वेन झाली तर मग पुढे मार्केटला अडचण येत नाही. माल वन टाइम हार्वेस्टिंगला आला तर मग शेतकऱ्याला वन टाइम
टेन्शन राहत नाही. जर माल मागं पुढं असेल तर तो माल एक्सपोर्टला जात नाही आणि मग सगळे प्रॉब्लेम तिथं क्रिएट होतात. बरोबर. त्याच्यामुळे आपण काय केलं की इथं सगळे जे लहान मोठे झाडे होते तर लहान झाडांना फॉलियर स्प्रे दिले आणि फॉलियर स्प्रेच्या थ्रू जे फी आहे जे मायक्रोन्युट्रिएंट आहे त्याचा स्प्रे देऊन आपण काय केलं की लहान झाडं उचलून एक समान पहिल्यांदा प्लॉट करून घेतला. एक समान प्लॉट केल्याच्या नंतर आपण परत त्याच्यानंतर त्याला मग ड्रिप ऍप्लिकेशन चालू केले. ड्रिप ऍप्लिकेशन मध्ये मेजर आपण काय केलं की जे कार्बोनिक आणि मायक्रोस्टार म्हणून जे प्रोडक्ट आहेत ते कार्बोनिक आणि मायक्रोस्टार 15 दिवसातून एकदा ह्या प्लॉटला कंपल्सरी दिलेलं आहे. ते 2 प्रोडक्ट असे की एकामध्ये जो कार्बोनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये चिलेटेड कार्बन आहे जो जगातली कुठलीही कंपनी देत नाही, चिलेटेड मधला कार्बन. तर ती कार्बोनिक आपण काय केलं ह्या प्लॉटला दिला. मायक्रोस्टार म्हणून जे मायक्रोन्युट्रिएंटची 10 किलो मधले वॉटर सोल्युबल मध्ये बॅग आहे ती बॅग आपण ह्या प्लॉटला दिली. ते दोन्हीचं कॉम्बिनेशन करून दिल्यामुळे प्लॉटला अगदी आल्या प्लॉट पिवळा होता, त्या प्लॉटला अगदी 8 दिवसात काळोखी दिसली. त्याच्यानंतर मग ह्यांचा पूर्ण विश्वास बसला की यार काहीतरी बदल 100% होईल. आणि मग त्यांनी डोळं दाखवून सांगितलं की तुम्ही सांगा ते आम्ही करायला तयार आहे, मात्र आम्हाला प्लॉट बसला पाहिजे. ते प्लॉटचं त्यांनी जो विश्वास ठेवला त्याचा आज सार्थ आहे. खरंच आता हे तुम्ही बुंदा तयार करून घेतला, झाडं एक समान तयार करून घेतली. वेन फार महत्वाची अवस्था आहे तिथं. तर वेन अवस्थेला झाड जाताना झाडामध्ये ताकद असणं फार महत्वाची गोष्ट आहे. कारण केळीचा घड तर अगदी त्या बुंद्याच्या पोटातूनच बाहेर येतोय, त्यामुळे हा जितका सशक्त तितका घड सशक्त तिथं तयार होणार आहे. ती वेन सशक्त व्हावी, ती वेन चांगली व्हावी याच्यामध्ये घड तयार तुमचा बुंदा तयार करण्यासोबत अजून अशी नेमकी कुठली प्रॅक्टिस किंवा कुठल्या सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, बुंदा हा खूप महत्वाचा आहे. बुंदा जेवढा किंवा 2 पानातला अंतर, ह्या 2 गोष्टी शेतकऱ्यांना अगदी काळजीपूर्वक ह्या 2 गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं बुंदा आहे. आज आपण इथं अख्ख्या प्लॉटमध्ये कुठेही फिरा, एकाही सिंगल ठिकाणी तुम्हाला 42-43 आत बुंदा दिसत नाही. 42-43 इंचाच्या पुढे सगळे बुंदे आहेत. तर बाहेर आपण जर बघितलं तर अगदी 35-38 इंचापर्यंत बुंदे राहतात आणि आपल्याकडले बरेच सगळे प्लॉट आहेत ते सरसकट सगळे प्लॉट 40 इंचाच्या पुढे बुंदे आहेत. त्याचं कारण असं होतं की जे बुंद्यामध्ये न्यूट्रिशन झाड उचलतं ते वेन अवस्थेपर्यंतच उचलतं. एकदा वेन झाली की झाड 70% अन्नद्रव्य जमिनीतून घ्यायचे बंद करतं, फक्त 30% उचलतं. 70% अन्नद्रव्य हे त्या जे घड आहेत त्या घडाला फक्त बुंद्यातून जातात, जे साठवलेलं आहे ते. मग अशा वेळी आपण काय करतो की पहिल्यांदा बुंद्याकडे फोकस करतो, कारण ते परत जे घडाची तुमची क्वालिटी आहे, वादी आहे, त्याची जी साईज आहे, वेट आहे, 2 फण्यातला अंतर आहे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ते ह्या बुंद्यावर डिपेंड आहेत. आणि म्हणून आपण काय करतो की बुंदा आणि 2 पानातला अंतर ह्या गोष्टीकडे मेजर फोकस करतो. आता अशा वेळी आपण काय केलं की जे कॉनियम नावाचा प्रोडक्ट आहे जैविकॉनचा त्याच्यावर फोकस दिला की ते जवळजवळ तुम्हाला सांगतो की 3 ते 4 कॅन वापरले होते. त्याच्यामुळे जो बुंदा किंवा 2 पानातला अंतर झालं. आज आपण बघतोय का बाकीच्या इतर शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये जर बघितलं तर ज्यांची घड सुरुवात होते तिथं आपला घड संपतोय, म्हणजे एवढ्या उंचीवर आपले घड आहेत. आणि दुसरी गोष्ट, फाण्यांची जर संख्या बघितली तर 18-19 फाण्या तिथं आहेत आणि वादी जर बघितली तर अगदी ओपन फिंगर्स आहेत सगळ्या, म्हणजे नो चॅलेंज आहे त्या गोष्टी. मी मगाशी 2-3 पद्धतीनं ही बघितली, कारण हे सुरुवाती टप्प्यात तुमच्याकडे आलं तेव्हा स्वतःच हे मागं पुढे होतं. मी काही ठिकाणी बघितलं की घड तयार झालेत, काही ठिकाणी आपल्या समोर आता जिथं आपण उभा आहे, म्हणजे तुम्ही नुसतं सहज बघू शकता की मुकेश बघ हा घड दाखवला, त्याच्या पाठीमागे सरांच्या पाठीमागे घड आहे, हा घड आहे. ओके, हे बघ हे पाठीमागे घड आहे. ओके, हा घड आहे. म्हणजे हे मी तुम्हाला काय सांगतो, हे रॅन्डम तुम्ही कुठेही कॅमेरा मारला तर जवळपास प्रत्येक घड हा एवढ्या उंचीचा. आणि सचिनराव म्हणते तसं इथून घड लोकांची सुरू होतात, तिथं आपला घड येऊन त्याचा शेवट खरं तर होतोय. हे सगळं होताना मला अजून एक विशेष गोष्ट दिसते ती म्हणजे वादी खूप छान आहे. आता हे मगाशी मी एक ठिकाणी ते कवळं रोप बघितलं, ते सॉरी कवळा घड बघितला, तिथं वादी नेमकी लक्षात येत होते, दिसत होते तिथं, कारण त्या ओपन फिंगर्स होत्या सगळ्या अशा. तर काय आहे हे नेमकं, ही वादीचा सगळ्यात महत्वाचा खूप मोठा किस्सा वादीचा आहे. ऍक्च्युअली ज्यांना वादी जमली त्याला केळीचं पूर्ण म्हणजे मॅनेजमेंट अख्खं जमलंय, कारण वादीवरूनच घराची अंगण सांगतं तशा पद्धतीने तुमच्या वादीवरून लक्षात येतं की यार तुमचा प्लॉट काय आहे ते. त्याच्यासाठी वादी खूप महत्वाची. आता वादीसाठी तुम्ही ऐनवेळी जर वादी बनवेन म्हटलं तर वादी तयार होत नसते. त्याला प्रॉपर सुरुवातीपासून न्यूट्रिशन मॅनेजमेंट करावं लागतं आणि मगच ती वादी ऍक्च्युअल तशी तयार होते. सुरुवातीपासून न्यूट्रिशन म्हणजे काय, तर सुरुवातीपासून अगदी 3 महिन्याच्या प्लॉट पासून तुमची एकदा बांधणी झाली, 90 दिवसात बांधणी झाली की 90 ते 180 दिवसापर्यंत तुम्हाला मेजर बुंदा आणि 2 पानातला अंतर ह्याच्यावर काम करायचं. आता वादीच्यासाठी मेजर जे आमच्या
जैविकॉन कंपनीचे जे काही वैयक्तिक प्रोडक्ट आमचे आहेत, कॉन्व्ही सारखा प्रोडक्ट एकदम जबरदस्त आहे. म्हणजे तुम्ही एकदा 5 लिटर ड्रिप मधून दिला तर तुम्हाला असे ओपन फिंगर सगळ्या चालायला मदत होते. म्हणजे एकदम ओपन चॅलेंज आहे त्याच्यासाठी. एवढे सुपर रिझल्ट कॉन्व्हीचे आहेत. आता मला सांगा, वादी झाल्यानंतर फण्या आणि त्याची साईज आणि त्याचं वजन ह्या गोष्टींवर कशा पद्धतीनं काम करतात? आता काय महत्वाचं, वादी एकदा झाली, वादी झाल्याच्या नंतर साईज खूप महत्वाचं आहे. आता त्याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट काय, भरपूर शेतकऱ्यांचा एक मेजर प्रॉब्लेम काय होतो बघा, की माल भरत असताना त्यांना पल्प मेजर येतो, म्हणजे पल्प आतमध्ये पल्प येतो. बरोबर. आपल्याकडे काय आहे की ती कन्सेप्ट शेतकऱ्यांची आपण क्लिअर करून घेतो की वजन तर वाढवायचे, पण पल्प न येता वजन वाढलं पाहिजे. बर. आणि वजन भरपूर सगळे शेतकरी काय करतात की केळीचा आकार गोल झाला की माल द्यायला तयार, लगेच तयार आहे असं समजून माल देतात. ऍक्च्युअल मध्ये तसं नाही. शेवटच्या 3, 4, 5 दिवसातच खरी वजन वाढवायला मजा आहे. अगदी शेवटच्या 4 दिवसात 4 ते 5 किलोनं वजन घाडाचं वाढतं. 4 ते मोठा फायदा शेतकऱ्याला होऊ शकतो. खूप मोठा फायदा आहे. आता त्याच्यामध्ये परत मग शेतकरी काय करतात की कुठेतरी एखाद्या व्यापाऱ्याचं ऐकतात, नाही उद्या दर पडणार आहे, त्याच्यावरती मग नाही कुठेतरी मग नाही एखाद्या ठिकाणी पल्प दिसला मग ते माल घालवून टाका, किंवा कुणीतरी शेजारी येऊन सांगितलेलं असतं पटकन माल घालवून टाका. व्यापारी म्हणतात पुढं अवघड आहे, माल घेणार नाही, सनबर्निंग होतंय, काही हजार कारणं सांगायला तयार असतात. पण अशा वेळी शेतकऱ्यांनी जर त्या सगळ्या गोष्टीकडे बारकाईनं लक्ष ठेवून अगदी शेवटची 4-5 दिवसासाठी जर क्वानियम सारखा प्रोडक्ट 4-5 दिवसात दाबला तर तुम्हाला सांगतो 0 पल्प मध्ये अगदी कसंही सोडू द्या त्यांनी, एकरी 5 लिटर सोडलं का कसलाच पल्प वाढत नाही. आणि इकडं मेजर तुम्हाला वजन वाढलेलं दिसतं, अगदी घडाला 4 किलोनं वजन वाढलेलं दिसतं. बर. अजून एक सचिनराव, खरं तर मी शेती केळीचे व्हिडिओ बरेच शूट केले, पण ही त्रिकूट पद्धत मी पहिल्यांदा शूट करतोय. आता मी परवाच मध्य प्रदेशमध्ये कुक्षी या भागामध्ये जाऊन केळीचे काही प्लॉट हिंदी भाषेमध्ये शूट करून आलो. तिथं मग सिंगल होत्या आणि तिथं त्या मानाने बोंदा पण चांगला दिसतोय. आणि हे त्रिकूट आहे, हे जवळ असून पण याचं जी बुंद्याची साईज आहे ती एकदम चांगली आहे. मुळात ही पुन्हा तुमचा सगळा फोकस बुंद्यावर आहे, म्हणून मी तुम्हाला पुन्हा बुंद्याचं महत्व अजून काय हे विचारणार. पण त्यासोबत हे त्रिकूट पद्धतीचा शेतकऱ्याला नेमका काय फायदा होतो? काय होतं सांगतो. आता सायंटिफिकली आपण जर बघितलं तर ऍक्च्युअल आपल्या भागातली जी साईज आहे ती 7x5 वरती सगळेजण लागवड करतात. सायंटिफिकली त्यांचं योग्य आहे, पण आता काळानुसार बदललं पाहिजे. आता आपल्याला कमी जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं निघेल ह्याच्याकडे मेजर फोकस देणं गरजेचं आहे. कारण आपण जर आज इस्रायल सारखी शेती करायला बघायचं म्हटलं तर काही ना काही नवीन टेक्नॉलॉजी, काही ना काही नवीन युक्ती लढवली पाहिजे आणि उत्पन्न वाढवलं पाहिजे आहे त्या उत्पन्नामध्ये. कारण आज देश अगदी कुठं चाललाय, आज सिलेंडर कुठं चाललाय तुम्ही बघताय, किंवा पेट्रोलच्या दाम कुठं चाललेत बघताय, आणि शेतीच्या मालाला तेवढा भाव नाहीये. तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्याच्यासाठी एक चांगलं सोल्युशन म्हणजे तुम्ही उत्पन्न वाढवा. तेवढं आपल्या हातात आहे, तेवढं आपल्या हातात आहे. आणि मग उत्पन्न वाढवायसाठी सगळ्यात मेजर काय की कमी शेतीमध्ये, कमी जमिनीमध्ये किंवा कमी रानामध्ये 1 एकरामध्ये 2 एकरामध्ये तुम्हाला मॅक्झिमम उत्पन्न कसं निघेल ह्याच्याकडे फोकस करा. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा 7-5 चालत होतं, 7-5 नंतर परत 6-5 आलं, 6-5 नंतर परत 5-5 आलं, परत जोडवळ आली, जोडवळ नंतर आता त्रिकूट आलंय. आता त्रिकूट नंतर आम्ही एका ठिकाणी चौकट लावतोय, म्हणजे 4 रोप. आता उद्याच्या प्लांटेशन मध्ये आम्ही चौकट लावतो, प्लांटेशन करतो. त्याचा फायदा असा आहे की 7-5 वर आपल्याला माहिती आहे की 1250 रुपये बसतात, 6-5 वर 1400 रुपये बसतात. त्याच्यानंतर तुमच्या त्रिकूटला आता ह्याला जवळजवळ 2100-2200 रुपये बसतात. आणि जर तुम्ही चौकट लावली तर 2600 रुपयांपर्यंत होते. आता जी 1250 आणि इकडे जर समजा याच्यामध्ये 2200-2300 रुपये बसत असतील तर मग शेतकऱ्याला 2 एकरामध्ये जेवढं लागणारं विनाकारण इकडे क्षेत्र वाढतंय तेच 1 एकरामध्ये तेवढं उत्पन्न निघतंय. बरोबर. मग त्याच्यामुळे त्यांना हे करायला काहीच हरकत नाही. मग ह्याच्यात दुसरी अजून एक गोष्ट काय मेजर प्रॉब्लेम काय येतो की येतं त्रिकूट करत असताना त्यांच्या शेतकऱ्यांच्या पुढं मोठं आव्हान राहतं की त्यांना त्रिकुटा एवढं बुंदे होत नाहीत, किंवा त्रिकुटाच्या मापानं त्यांना उत्पन्न तेवढं पडत नाही. आम्ही ते चॅलेंज स्वीकारलं का नाही पडत, त्याचं काय कारण आहे. आणि मग त्याच्यावरती स्टडी केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की त्या आज जर समजा 7-5 वर लागवड करतोय तर त्याचं जे खाद्य आहे ते केळीला, कारण केळीला आपल्याला माहिती आहे आपण खादाड पीक म्हणतो, तर केळीला खादाड पीक म्हणत असताना त्याचं जे खाद्य आहे ते ह्याच्यात तिप्पट वाढवलं पाहिजे. आणि हे तिप्पट खायला जर वाढवलं म्हणजे तर 100% तुम्हाला बुंदे अगदी जबरदस्त दिसतील. पण ते देत असताना खतं क्वालिटीची देणं हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. उगच खतं आहेत म्हणून आणायची सोडायची ती खतं चालत नाहीत. ह्याला ज्या स्टेजमध्ये जी खतं लागतील तीच प्रॉपर खतं त्याला दिली तर केळी खूप कमी खर्चात येते.
हा खूप महत्वाचा आहे. आता हे तुमचे जेविकॉन जे आहे, तुम्ही मगाशी खूप छान शब्द वापरला की R&D बेस्ड R&D based कंपनी, group आहे. तुम्ही त्याचं सगळं इथलं बरोबर. काम बघताय. मला थोडस अजून कंपनी बद्दलच्या गोष्टी सांगा की काय विजन घेऊन तुम्ही चाललाय, नेमका बरोबर. खर्च ह्या तुमच्या, तुम्ही औषधं सतत सांगताय की मी बरोबर. बुंद्याला हे दिलं, घडासाठी हे दिलं, बरोबर, वेन बरोबर. आली, पण ती साईज बरोबर. झाली, त्याचा किती किलोमध्ये घड भरला, हं. तुम्ही ती एक समान झाडं करून घेतली, ही वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये रिझल्ट दिसला की, रिझल्ट आहे. पण ह्या रिझल्टसाठीचा खर्च नेमका किती येतो, तो तुलनेनं महाग आहे बरोबर, का, आणि नेमकं काय विजन घेऊन तुम्ही सगळेजण बरोबर. आज आपण जर मार्केटमध्ये बघितलं तर मार्केटच्या सगळ्यात पहिल्यांदा मी कंपनीच्या बाबतीत सांगतो, जेविकॉन हा R&D बेस ग्रुप आहे. दुसरी गोष्ट, जेविकॉन काम करत असताना भरपूर सगळ्या ICR सोबत काम करते, बेंगलोर युनिव्हर्सिटी सोबत काम करते, म्हणजे भरपूर सगळ्या अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं कंपनीचं कोलॅबोरेशन आहे, ज्यांच्यासोबत मिळून कंपनी काम करते. R&D ला भरपूर सगळे सायंटिस्ट लोक काम करतायत, जे नवीन नवीन टेक्नॉलॉजी काय देता येईल याच्यासाठी काम करतायत. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपण कंपनी म्हणजे प्रत्येक ठिकाणची सॉइल वॉटर टेस्टिंग करून त्या एरियानुसार कंपनी मटेरियल देते. म्हणजे एखाद्या एरियामध्ये जर समजा तिथली सॉइलला ते औषध मॅच करत नसेल किंवा ते औषध जर कमी जास्त रिझल्ट देत असेल तर इतर कंपन्यांसारखं सरसकट औषध आपण टाकत नाही. आपण त्या एरियातली सॉइल सॅम्पल टेस्टिंगला पाठवतो, तिथली सॉइल कशी आहे, त्याच्यावर ते औषध कशा पद्धतीने काम करेल, त्याचे मॅक्झिमम रिझल्ट कशी येतील, हे सगळ्यात पहिल्यांदा त्याचा स्टडी कंपनी करते, सायंटिस्ट करतात, आणि मग त्या सगळ्या गोष्टींचं. दुसरी गोष्ट ते झालं कंपनीचा पार्ट. दुसरी गोष्ट आहे की फील्ड लेवलला सुद्धा शेतकऱ्यांना आधार खूप महत्वाचा राहतो. तर फील्डवरती सुद्धा जेविकॉनची टीम जी आहे ते आज एका तालुक्यामध्ये 4-4, 5-5 एम्प्लॉय काम करतायत. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत आमचे एम्प्लॉय काम करतात. आणि प्रत्येक शेतकऱ्याला टेक्नॉलॉजी तर देतायच, पण टेक्निकली स्ट्रॉंग बनवायचं काम सुद्धा एम्प्लॉय करतायत कन्सल्टिंग बेसवरती. म्हणजे सगळ्याच बाबतीत खर्च जो आहे. दुसरी गोष्ट आहे जो खर्च आहे आता तो खूप महत्वाचा आहे, कारण बाकीच्या कंपन्यांच्या नाही तर मग जेविकॉन 4 पट खर्च करताय का असंही होऊ शकतं. असं काहीच नाही. जेविकॉन इतर कंपनीच्या तुलनेमध्ये अगदी 70-80% खर्चात बागा आणते. त्याचं कारण सांगतो. आपण जर रासायनिक खतं बघितली तर रासायनिक खतं आज मॅक्झिमम 20-22% उघड्यावर टाकली तर उपलब्ध होतात, आणि तीच जर रासायनिक खतं माती ऍड केली 30-35% उपलब्ध होतात. माहिती आहे, हीच कन्सेप्ट डोक्यात घेऊन आम्ही काय केलं की त्याला बॅक्टेरिया बेसमध्ये कसं म्हणजे सपोर्ट करता येईल तुमच्या रासायनिक खतांना. आणि मग आपण काय केलं की रासायनिक खतांच्या सोबत आपण बॅक्टेरियाची खतं द्यायचा एक थोडंसं न्यूट्रिशन अपटेकसाठी काय देता येईल ह्या पद्धतीने विचार करून आपण काय केलं की तो फॉर्म्युला बसवला. आणि आता आपण काय करतोय, अगदी 30-40% रासायनिक खतं देतोय, 30-40% जैविक खतं देतोय, आणि त्या दोन्हीच्या कॉम्बिनेशन मधून जी न्यूट्रिशनची अवेलेबिलिटी आहे तीही वाढते, आणि ती अवेलेबिलिटी वाढल्यामुळे शेतकऱ्याचा जो खर्च आहे तो खूप कमी होतोय. आता एकूण मला शेवटचा प्रश्न आहे की शेतकऱ्याला आतापर्यंत 3-4 त्याच्या गाड्या गेल्या, त्या भरून तोडे झालेत, आणि त्याच्यामध्ये त्याला जवळपास 16-17 टनाचं त्याला उत्पन्न मिळाले. शेतकरी म्हणतोय अजून 40-45 टन माल जाईल. मालाकडे बघून घड, वजन, साईज काय वाटतं, किती उत्पन्न निघाल? साधारणतः 70 टनाच्या 80 टनाच्या आसपास निघत, कमीत कमी 80 टन तरी निघत. 2 एकरामध्ये 80 टनापर्यंत निघत. आणि 80 टन निघून सगळ्यात महत्वाचं काय आहे की इथं जर आपण बघितलं तर घड प्रत्येक घड कमीत कमी, मी तुम्हाला सांगतोय अवरेज जास्तच निघणार, पण कमीत कमी घड आज जवळजवळ 15-16 फणी आहेत. 4 किलोनं जरी फणी गेली तर 15-60 किलोचा घड निघतोय. मी म्हणतोय 50 किलोचा धरा तरीही शेतकऱ्याला अगदी समाधान आहे, कारण रोटर मारलेल्या प्लॉटला 60 किलोचा घड इथं सुरूला रेग्युलर मध्ये कितीही शेतकऱ्यांनी करू द्या तरीही निघत नाही. अजून एक गोष्ट मला शेतकऱ्यांना सांगायची की केळीच्या खादाड पीक जरी असलं तरी केळीचे म्हणजे व्हरायटी किंवा केळीच्या कोणत्या कंपनीची आहे या सगळ्या गोष्टींचा प्रॉपर आधी विचार झाला पाहिजे. कोणत्या कंपनीची आणि कोणती व्हरायटी ही स्टडी पाहिजे. ही कुठली व्हरायटी? ही मायक्रोसनची G9 व्हरायटी. G9. ओके. ह्याचा स्टडी पाहिजे. ह्याचा जर स्टडी असेल तर तुम्हाला योग्य वेळी योग्य न्यूट्रिशन कसं देता येईल हे खूप महत्वाचं. म्हणजे पहिल्या महिन्यात जर तुम्ही अगदी बाळाला पैलवान करायचं म्हणून सुरुवातीला जलमल्या खारी खोबरं देऊन उपयोग नाही, तशा पद्धतीने त्या स्टेजनुसारच खतं दिले तर खर्च हा खूप कमी होतो. केळीला खर्च खूप कमी होतो. भरपूर सगळेजण सांगतात की केळीला एवढा खर्च होतो, एवढा अजिबात नाही. केळीला खर्च कमी होतो, पण कधी होतो जर योग्य व्यवस्थापन असेल तर खर्च कमी होतो. नाहीतर मग तुम्ही पहिला बेसल डोस 15,000चा, दुसरा 18चा, तिसरा 20चा काही उपयोग नाही. बरोबर. खर्च खूप कमी होतो, फक्त योग्य न्यूट्रिशन त्याला मिळालं तर. बरोबर. आणि त्यासाठी न्यूट्रिशन कसं द्यायचं याचं मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे. त्यामुळे तुमच्यासारखी लोक शेतकऱ्याच्या सोबत असणं शेतकऱ्यासाठी गरजेचं आहे. तर ही अशा पद्धतीची गोष्ट आहे. मी म्हणालो तसं हे देशमाने आणि पिसे हे दोन्ही
मित्रमंडळी त्या दोघांनी मिळून केलेला हा प्लॉट सुरुवाती टप्प्यामध्ये थोडंसं हायगय दुर्लक्ष असेल किंवा माहिती नसेल, त्यातून मग खत दुकानदाराकडे जायचं, त्यानं ते जे बांधून देईल तेच फवारायचं, त्याची कुठली माहिती नाही, आणि त्यातून मग जे काही नुकसान झालं ते अगदी ही बाग रोटरून टाकूया अशा परिस्थितीपर्यंत आलं. परंतु त्यानंतर आमचे सचिनराव सारखे खरं तर त्यांचे अनेक प्लॉट मी बघितलेत, मित्र त्यांना भेटले, आणि नंतर हा अशा पद्धतीनं त्रिकूट पद्धतीचा असून सुद्धा या पद्धतीच्या बुंद्याची साईज असलेला केळीचा प्लॉट आज उभा आहे. तुम्ही केळीमध्ये कुठलीही फणी बघितली, कुठलाही घड बघितला, त्याच्यातला वादी बघितली, अंतर बघितलं, आणि एकूण जर त्याचं वजन बघितलं तर आपलातून अशा पद्धतीचा प्लॉट आहे. शेतकरी सांगतोय की 70-80 टन होईल, तुम्ही सांगताय 70-80 टन होईल, मी म्हणतो बेसिक धरा 60-70 टन जरी ॲव्हरेज शेतकऱ्याला काढून टाकायच्या बागेत, म्हणजे हार्वेस्टिंग करा, रुटून टाकायच्या बागेत जर मिळत असेल तर निश्चितपणानं शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचा फायदा होणार आहे. खर्च जाऊन शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा राहिला तरच पुढच्या पिकासाठीचं मोटिवेशन, त्याच्यासाठीची तयारी तो करू शकणार आहे. कारण अशा पद्धतीच्या पिकावर त्या बिचाऱ्याचा प्रपंच अवलंबून असतो. पोटाला चिमटा घेऊन शेतकरी शेती करत असतात. त्याला जर योग्य पद्धतीचा सल्ला, माहिती, ज्ञान हे सगळं दिलं, आणि हे देत असताना फक्त औषधांची विक्री करण्यापेक्षा शेतकऱ्याला सज्ञान करून पुढे गेलो पाहिजे हा विचार जर जपला तर मला वाटतं खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला फायदा होणार आहे. पुन्हा एकदा तुमचा हा ग्रुप शेतकऱ्यासाठी खूप चांगलं काम करतोय, हे मी दुसरा व्हिडिओ तुमच्यासोबत शूट करतोय. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. असेच शेतकऱ्यांसोबत जात राहा, काम करत राहा, आणि तुम्ही सगळेजण मंडळी आमच्या महाराष्ट्र माझाला नेहमी बघत राहा, कारण शेती संदर्भातले वेगवेगळे प्रयोग आम्ही नेहमी दाखवत असतो. फक्त शेवटच्या एका याच्यामध्ये सचिन सर तुमचा एक नंबर सांगा, कारण एखाद्या कॉलनं जर ह्या शेतकऱ्याचा फायदा झालाय तर पुढे एखाद्या शेतकऱ्याला तुमचा फायदा होईल. तो तुमचा नंबर मी स्क्रीनवर देतोय, पण तुमच्या तोंडून पण एकदा त्यांना सांगा. शेतकरी बंधूंनो, जर आपल्याला केळीच्या किंवा इतर पिकांच्या मार्गदर्शनासाठी आमची टीम किंवा पर्सनली माझा नंबर सांगतो, 100% कॉल करा. आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत. 78 21 94 44 24 78 21 94 44 24 78 21 94 44 24 24 कॉल करा आणि माहिती घ्या, खात्री करा, आणि केळी पिकामध्ये चांगलं उत्पादन घ्या. सर्वांना सर्व काळ शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच.